साठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक अशी बातमी आहे। तुमचा ईएमआय आता कमी होणार आहे। हो, तुमचा ईएमआय कमी होणार आहे कारण आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रांनी आज पतधोरण जाहीर केला। आरबीआयने रेपो रेट मध्ये 25 बेसिस पॉइंट्सने कपात करण्याचा निर्णय घेतलाय। रेपो रेट हा 6.5 वरून आता 6.25% वरती आलाय। म्हणून आता सामान्यांचा ईएमआय कमी होणार आहे। आरबीआय नंतर आता बातमी आहे एचडीएफसी बँकेच्या लाखो ग्राहकांसाठी। एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केलाय। उद्या रात्री 12 ते पहाटे 3 या वेळेमध्ये एचडीएफसीचा यूपीआय सेवा बंद राहणार आहे। सिस्टीम मेंटेनन्समुळे यूपीआय सेवा बंद राहणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे बँकेचे ग्राहक यूपीआयच्या माध्यमातून कोणालाही पैसे पाठवू शकणार नाहीत। या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता वळूयात टॉप 50 कडे। राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पुण्यातील चांदणी चौकात महानगरपालिका छत्रपती शिवरायांचा भव्य 60 फुटी पुतळा उभारणार आहे। राष्ट्रीय महामार्गालगत हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प सुद्धा उभारण्यात येणार आहे। तर या प्रकल्पासाठी महानगरपालिका 7 कोटी 60 लाखांचा खर्च करणार आहे। स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे। गुजरातमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरती 100 मीटर लांबीचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारण्यात आलाय। इंटरनॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने हा पूल यशस्वीरित्या उभारलाय। बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये वेगाने सुरू आहे। गुजरातमधील सुरत इथल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरती 100 मीटर लांबीचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारण्यात आलाय। तर रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात 1 फेब्रुवारीपासून करण्यात आलेली असतानाच आता शालेय बसच्या भाड्यात सुद्धा तब्बल 18% वाढ करण्यात येणार आहे। 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू केली जाणार असल्याचं स्कूल बस ओनर्स असोसिएशनने जाहीर केलंय। पुणे नाशिक महामार्गावरती आळेफाटा बायपासला लक्झरी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात बसमधील 40 ते 50 प्रवासी जखमी झालेत। जखमी प्रवाशांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। तर पुण्याकडे जात असलेल्या बसनं पुढे चाललेल्या कंटेनरला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला। अभिनेता सोनू सूद विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। सोनू सूद 10 लाखांच्या फसवणुकीच्या खटल्यात वारंवार समन्स पाठवून सुद्धा कोर्टात साक्षीसाठी आला नाही। सोनू गैरहजर राहत असल्यानंच पंजाबमधील कोर्टानं अटक वॉरंट काढलाय। आता या प्रकरणाची सुनावणी 10 फेब्रुवारीला होणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अपात्र बहिणींची आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहे त्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका जाऊन योजनेच्या निकषात न बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करतील। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या महिनाभरात 5 लाखांनी कमी झाली आहे। डिसेंबरमध्ये 2.46 कोटी लाभार्थ्यांना 1,500चा लाभ मिळत होता। मात्र जानेवारीत ही संख्या 2.41 कोटींवरती आलेली आहे। तर योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करून खर्चात कपात करण्याची योजना आखली गेली आहे। नवी मुंबईत रबाळे उड्डाणपुलावरून डंपर थेट खालील रस्त्यावरती पडला। डंपर चालकाचं वेगावरती नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं कळत आहे। त्यात 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासाला आग लागली होती। रूम नंबर 313 मध्ये पहाटे 5च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थही टळलाय।
आपल्या गल्लीत कुत्रा सुद्धा सिंह असतो ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल, पण सध्या एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये सिंहाप्रमाणे दिसणारा कुत्रा पाहायला मिळतोय। हा कुत्रा रस्त्यावर येताच कुत्र्यासोबत सेल्फी घेण्याची स्पर्धा लोकांमध्ये दिसली। मुरुड जंजिरा किल्ल्यावरती पोहोचणं पर्यटकांना सोपं व्हावं यासाठी किल्ल्याला जोडणाऱ्या जेटीचं काम एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे। त्यामुळे मे महिन्याच्या सुट्टीत पर्यटकांना सुरक्षितपणे किल्ला पाहता येणार आहे। महाराष्ट्र सागरी मंडळाकडून 111 कोटी रुपये खर्चाचं काम सुरू झालंय। आणि आता राजकारणात खळबळ उडवून देणारी अशी सगळ्यात मोठी बातमी पाहूयात। राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, कारण ठाकरे गटाचे 6 खासदार हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय। विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा आता अनेक गेल्या दिवसांपासून सुरू आहे, मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदारांचं तळ्यात मळ्यात सुरू होतं। या कायद्यातून वाचण्यासाठीच ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटणं आवश्यक होतं। त्यामुळे खासदारांचं मन वळवण्यासाठी वेळ घेतला गेला। आता अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यासाठी पडद्यामागची तयारी झाल्याचंही सूत्रांनी म्हटलंय। तर याच संदर्भात शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। पाहूयात। राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे, पण आज बातमी आलेली आहे की ऑपरेशन टायगर पुढच्या काही दिवसांमध्ये केलं जाणार आहे आणि त्या ऑपरेशन टायगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करणार आहेत। नरेश म्हस्के आहेत खासदार माझ्यासोबत बोलण्यासाठी। एकनाथ शिंदे साहेब टायगरच आहेत, त्यामुळे टायगरची चर्चा ही होणारच। उबाठाला पूर्णपणे घरघर लागलेली आहे। थोड्या दिवसात आपण पाहाल, आमदार असतील, माजी आमदार असतील, जिल्हा प्रमुख, नगरसेवक हे संपूर्णपणे एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली च्या शिवसेनेमध्ये काम करणार आहेत। आपण पाहताय रोज प्रवेश, आज संभाजीनगरचे उरले सुरलेले सर्व नगरसेवक शिवसेनेत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी प्रवेश घेत आहेत। त्याच्यामुळे हे तिघं सोडून म्हणजे संजय राऊतजी, आदित्य ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे सोडून संपूर्ण उभाटा एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणार। आगे आगे देखो होता है क्या। कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। तर खासदार नरेश म्हस्केंनी विश्वास व्यक्त केला आहे की ठाकरे गटाला गळती लागली आहे आणि शिंदे गटामध्ये इनकमिंग सुरू आहे। तर खासदार उद्धव ठाकरेंची साथ नेमकं का सोडू शकतात हा विषय महत्त्वाचा आहे। त्याच संदर्भातली माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। पुढील 5 वर्ष महायुतीचं मजबूत सरकार असल्यानं अनेक खासदारांना भविष्याची चिंता वाटू लागली आहे। खासदारांना मतदारसंघासाठी निधी मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात। केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे त्याचा फायदा खासदारांना होऊ शकतो। पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा हा गौण ठरलाय। शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेला विधानसभेत जनतेनं स्वीकारलंय असंही दिसून येत आहे आणि म्हणून केंद्रात भाजपची साथ असल्यानं मतदारसंघात विकास कामांना गती मिळण्यास मदत होईल असा विश्वास खासदारांना वाटतोय। म्हणून हे सगळे खासदार ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे। तर नेमकं खासदारांबाबत अफवा पसरवणं सुरू असल्याचं खासदार संजय राऊत यावरती म्हणाले आहेत। ऑपरेशन टायगरवरती त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 6 काय त्यांनी 9 जण संपर्कात असल्याचं सांगावं असं आव्हान सुद्धा राऊतांनी दिलंय। खासदार शिंदे गटात जाण्याचं वृत्त राऊतांनी साफ फेटाळलंय। की ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल, पण ऑलरेडी ऑपरेशन गेरड्याची शिंग झालेलं आहे अशा अफवा पसरत आहेत। कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते। ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत। त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे। ते वरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आमदार संतोष बांगर आहेत, एकनाथ शिंदेच्या पक्षाचे। बांगर साहेब, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। बांगर साहेब, ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे, काय सत्यता आहे? काय सत्यता आहे? जे बोलता येईल 100% लवकरात लवकर ऑपरेशन होणार
आणि त्यांचे खासदार आमच्या पक्षामध्ये येणार. साधारणतः किती खासदार येणार? 6 खासदारांची चर्चा आहे. मला असं वाटतं की माझ्या संपर्कामध्ये 3 खासदार आहेत, ते 3ही खासदार आमच्याकडे येणार आहेत. 3 खासदारांची काही नावं चर्चा सुरू आहे, पण कुठले तुम्हाला कुठले? आता नावं सांगल्याच्या नंतर कसं होईल? कुठले? तरी गुपित ठेवणं लागेल का नाही? नाही, तुमचं म्हण अरे जवळपासचे खासदार येणार आहेत आमच्या, एवढंच आहे. म्हणजे मराठवाड्यातले खासदार तुमच्या संपर्कात असं म्हणा. कुठलचे तरी येतील का? दिल्लीचे येणार आहेत का? इकडचे मराठवाड्यातलेच येतील ना. 6 जी चर्चा सुरू झालेली आहे, कोणते कोणते असू शकतात साधारणतः? म्हणजे अशी तर मला माहित नाही, पण 2-3 खासदार माझ्या संपर्कामध्ये आहेत. मी त्यांना भेटलोय, त्यांनी मला सांगितलंय की संतोषराव, लवकरात लवकर आम्ही तुमच्याकडे येऊन तुमच्या मनासारखं होणार आहे. संजय राऊतांनी सकाळी एक टीका केली की संजय राऊत तिकडे येणार आहे. आता संजय राऊत तुमच्या संजय राऊतच येणार आहे इकडे. तुम्हाला सांगतो, तिकडे कदरला आता त्याला माहित झालं की तिकडे काही राहिलं नाही, त्याच्यामुळे संजय राऊतचीच एंट्री आमच्याकडे येणार आहे. संजय राऊत म्हणजे ह्या 6 मध्ये संजय राऊत पण आहेत म्हणायचे. संजय राऊत 100%च आहेत. नाही आल्याच्या नंतर तर ते म्हणतात एकनाथ शिंदेचा पक्ष म्हणजे अपेंडिक्स आहे पोटातला. अहो इकडं ऐका, एकनाथ शिंदेचा पक्ष काय आहे आणि काय नाही, उभ्या हिंदुस्थानाने बघितलाय, महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलंय की शिंदेचा पक्ष म्हणजे शिवसेना. अलग लक्षात, ही शिवसेना, ओरिजिनल शिवसेना, बाळासाहेब ठाकरेची विचाराची शिवसेना, ही म्हणजे शिंदे साहेबांची शिवसेना. मला हे सगळं बघायला मिळणार आहे महाराष्ट्रात. 2-4 दिवसामध्येच बघायला भेटेल. त्याच अनुषंगाने तुम्ही दिल्लीमध्ये तर आलेले नाहीत ना? आता दिल्लीमध्ये काय उद्याचं निवडणूक आहे आता इथलची, मला वाटतं निकाल आहे, त्या निकालाच्या अनुषंगाने या ठिकाणी आलोय. अच्छा, म्हणजे या सगळ्या अनुषंगाची चर्चा सुरू आहे, त्या अनुषंगाने काही खासदारांच्या भेटीगाठी, कारण खासदार मी आलो, खासदार मला कालच मुंबईमध्ये भेटले. बाकी मी तुम्हाला जे सांगलंय ते 101% खरं आहे. हा संतोष बांगर यांनी केलेला दावा आहे. मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते 100% खरं आहे असं म्हणत 3 खासदार स्वतः माझ्या संपर्कात आहेत. संजय राऊत देखील आमच्या पक्षात येणार आहेत, अशा पद्धतीचा दावा आमदार संतोष बांगर यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलं. बघावं लागणार आहे संतोष बांगर यांच्या दाव्यानुसार त्यांनी दावा केला आहे ते खासदार नेमकं कोण कोण आहेत आणि किती दिवसात हे खासदार नेमकं प्रवेश करतात काही देखील बघणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आता एक्सक्लुझिव्हली साम टीव्ही सोबत बातचीत केली. यावेळी त्यांनी अनेक दावे केले आहेत. त्यांनी सांगितलंय की 3 आमदार स्वतः त्यांना, 3 खासदार त्यांना स्वतः भेटून गेले आहेत आणि त्यात संजय राऊत सुद्धा शिंदे सेनेतच येणार आहे. यानंतर आता वळूया 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. 4चाकी वाहनाचं चाक अंगावरून गेल्यानं एका 5 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिकमधील एका हॉटेलच्या प्रांगणात ही घटना घडली. एक्सप्रेस इन असं या हॉटेलचं नाव असून ध्रुव राजपूत असं अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचं नाव आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरामध्ये रात्री दुकानांना भीषण आग लागली. या आगीत कुदळवाडी परिसरातील 3 दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. जळालेल्या दुकानांमध्ये एक फुटवेअर शॉप आणि 2 रेडीमेड कपड्यांच्या शॉपचा समावेश आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्गमध्ये झाराप 0 पॉइंट इथे 2 पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. चहाच्या कपात माशी पडल्यानं हॉटेल मालक आणि पर्यटकांमध्ये हा वाद झाला. त्यानंतर हॉटेल मालक आणि 5 ते 6 जणांनी मिळून पर्यटकांना दोरीनं बांधून मारहाण केली. त्यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. मेघवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करत त्याच्याकडून 2 गावठी पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसं तसंच 10 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. गौस मोहिद्दीन शहाबुद्दीन सय्यद असं अटक करण्यात आलेल्या या आरोपीचं नाव आहे. अंबरनाथमध्ये पालिकेच्या शौचालयाच्या पाडकामात ठेकेदारानं निष्काळजीपणा केल्यामुळे शेजारील ट्युशनच्या काचा आणि पत्र फुटल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी कृती समितीनं आंदोलन घेत छेडलंय. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शहरातील चौकाचौकात डिजिटल बोर्ड लावले गेले. कोल्हापूर शहराचा हद्दवाढ होणार म्हणजे होणारच असं लिहित त्यामध्ये अस्सल कोल्हापुरी भाषेत संदेश देत विरोधकांना इशारा देण्यात आलाय. बिबट्यांना मारण्याची परवानगी द्या अशी मागणी करणारी जनहित याचिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील न्यायालयात दाखल करणार आहेत. संगमनेर आणि राहाता तालुक्यात बिबट्यांची संख्या हजारोंनी वाढलेली आहे. अनेकांचा बळी हे बिबटे घेत आहेत. म्हणूनच बिबट्यांना मारण्याची परवानगी विखेंनी मागितली आहे. नागपूरच्या ताजबाग परिसरामध्ये बर्ड फ्लू झाल्याचं निष्पन्न होताच मनपाच्या आरोग्य विभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. 3000 कोंबड्या मारून पुरवण्यात आल्या आहेत तर 180 अंडी आणि 1000 किलोंचं खाद्य नष्ट करण्यात आलंय. बाधित कोंबड्यांच्या संपर्कात